जुन्या वाहनांच्या धुरामुळे मुंबईतील हवा प्रदूषित वाहनांच्या धुरामुळे हवेचा दर्जा खालावल्याचा दावा ट्रॅफिक पोलिसांचा हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल। पुण्यातील मुंडवा एबीसी रोड परिसरामध्ये हाणामारी तर 2 गटात फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार। हाणामारीचं कारण अद्याप अस्पष्ट। नवी मुंबईमध्ये मुस्लिम समाजाच्या सर्वात मोठ्या इज्तेमा कार्यक्रमाचं आयोजन। लाखोंच्या संख्येने मुस्लिम बांधव कार्यक्रमासाठी दाखल। पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त। नवी मुंबई पोलिसांनी 6 बांगलादेशींना घेतलं ताब्यात। अटकेतील महिला आणि पुरुष मजूर कामगार असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न। मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांकडून रुग्णवाहिकेचा वापर, रुग्णवाहिकेचा गैरवापर केला जात असल्याने नागरिकांचा संताप। सोलापूरच्या विकास आराखड्यामध्ये साताऱ्याच्या जलमंदिराचाही समावेश। आराखडा कॉपी पेस्ट करणाऱ्यांवर कारवाई होऊन आराखडा रद्द करावा, तर भाजप शहराध्यक्षांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। पिंपरी चिंचवडमध्ये बिबट्याने शिरकाव केल्याचा स्थानिकांचा दावा। परिसरात दहशतीचं वातावरण। बिबट्याला जेरबंद करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न। कोल्हापुरातील राज्यभरातील शासकीय ठेकेदार जाणार संपावर। राज्य सरकारने ठेकेदारांचे पैसे त्वरित अदा करावे, अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा ठेकेदारांचा इशारा। पाकिस्तानात पोलिसांच्या वाहनावर हल्ल्यात 18 सैनिकांसह 42 जणांचा मृत्यू। दोषींना अटक करून तुरुंगात पाठवणार असल्याचं लष्कराचं स्पष्टीकरण। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पार्किंगमध्ये अपघात। अपघातामध्ये 5 जण जखमी। या प्रकरणाचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। हमी भावाने सोयाबीन खरेदीवर प्रशासनाची राहणार करडी नजर। लातूर जिल्ह्यातील खरेदी केंद्रांच्या तपासणीसाठी तालुका स्तरावर पथकांची निर्मिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।